कोकणातला रायगड लोकसभा मतदारसंघ। यंदा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते अशी थेट लढत आहे। मात्र या दोन्ही नेत्यांशिवाय तब्बल 21 उमेदवार रायगड लोकसभेच्या रिंगणात आहेत। पण यातल्या 3 उमेदवारांमुळे आघाडीच्या दोन्ही उमेदवारांची म्हणजेच गीते आणि तटकरेंची डोकेदुखी वाढू शकते, कारण त्यांची नावं अगदी सेम टू सेम आहेत। कोण आहेत हे उमेदवार पाहूया। रायगड लोकसभेसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी झाली। 28 पैकी 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। त्यामुळे 21 उमेदवार आता रायगडमधून लढणार आहेत। पण या उमेदवारांमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरेंच्या नावाशी साधर्म्य असणारी काही नावं आहेत। अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते। मंडळी, हे दोन्ही अपक्ष आमदार आहेत। महत्त्वाची बाब अशी की माजी खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गंगाराम गीते हे रायगड मतदारसंघातून प्रमुख दावेदार आहेत। नामसाधर्म्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनंत गीतेंची मतं त्या 2 अनंत गीतेंना जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनंत गीतेंसमोर तगडं आव्हान आहे ते राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील दत्तात्रय तटकरेंचं। पण तटकरेंनाही डोकेदुखी ठरणारा आणखी एक उमेदवार या मतदारसंघात आहे। सुनील दत्ताराम तटकरे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय। त्यामुळे 3 अनंत गीते आणि 2 सुनील तटकरेंमधला हा सामना रंगतदार होणार आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट, 2014 साली सुनील तटकरे अनंत गीतेंविरोधात निवडणूक लढले। या निवडणुकीत तटकरे फक्त 2100 मतांनी हरले। या निकालातला टर्निंग पॉइंट हा होता की सुनील तटकरे नावाचा उमेदवार अपक्ष म्हणून उभा होता आणि त्या उमेदवाराला 9000 मतं पडली। कदाचित एकाच नावामुळे तटकरेंची मतं त्या अपक्ष उमेदवाराला गेली अशी चर्चा त्यावेळी झाली होती। पण यावेळी गीतेंसमोर 2 गीते आणि तटकरेंसमोर त्याच नावाचा आणखी एक उमेदवार। या नामसाधर्म्यामुळे मतांचं विभाजन होणार का? रायगडची ही लढाई कोण जिंकणार? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।